ऍक्च्युली इथे सगळीकडे समुद्र आहे, फक्त आम्ही जिथे उभारलोय इथून माउंटेन साठी रोड जमीन आहे. अनबिलिव्हेबल आहे. ऍक्च्युली खरं बोलायचं बोललं तर आम्ही ठरवलं नव्हतं ह्या प्लेस वरती यायचं. ही प्लेस एक आम्ही ट्रॅव्हल करता करता दिसली. तर नमस्कार. सध्या आम्ही दिवेआगारमध्ये आहे. दिवेआगार बीच एक्सप्लोर केला आहे, त्याचा व्हिडिओ ॲड करू. बट त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो. आम्ही दिवेआगारमध्ये रात्री थोडा लेट पोहोचलो, त्यामुळं बीचवरती रात्री जाऊ शकलो नाही, संध्याकाळी जाऊ शकलो नाही. कारण आपण महडचा गणपती आणि पालीचा गणपती दोन्ही दर्शन घेऊन आम्ही रांगेतून दर्शन घेतलं, त्यामुळे थोडा वेळ झाला. आम्ही म्हणजे जसं पोहोचत होतो तर तोपर्यंत 7-7:30 वाजलेले. मग आम्ही डिसाईड केलं की बीचवरती नको, कारण संध्याकाळी काही उपयोग नाही तिथे जाऊन. त्याच्यानंतर आम्ही रूम वगैरे बुक केली. रूमचा व्हिडिओ वगैरे नाही टाकला, बट तिथनं निघताना आम्ही एक व्हिडिओ केला आहे. ठीक आहे, म्हणजे इथली लोक वगैरे हेल्पफुल आहे. सकाळी उठून आम्ही बीचवरती गेलो, तो व्हिडिओ वगैरे ॲड करणारच आहेत असं पण लोक पण ठीक आहे. इथलं फूड पण चांगलं आहे. जसं आम्ही रात्री फिश थाळी खाली, फिश सुरमई खाली ना, फिश व्हेज थाळी. तर सुरमई ठीक लागली. इथलं जेवण पण चांगलं आहे, असं काही वाईट नाही. जर तुम्ही घरगुती जेवण खाताय तर मस्तच आहे जेवणाचा. टोटली होम फूड आहे. म्हणजे या भागात तुम्हाला सगळीकडे खानावळ मिळते, कारण हा गावभाग आहे. आणि इथली खासियतच ती आहे की आपण लोकल फूड टेस्ट, म्हणजे सी फूड टेस्ट करायला पाहिजे. सो याने ट्राय केली आणि व्हेज थाळी ही उत्तम होती. अगदी घरगुती आणि पोटभर आपण जेवू शकतो. सो ट्राय करू शकता तुम्ही इथं आल्यानंतर लोकल फूड. इथे हॉटेल्स पण अवेलेबल आहे, जसं की आम्ही आता इथे थांबलो, त्याच्यासमोर खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. पण मला असं वाटतं की इथे आल्यानंतर तुम्ही मोस्टली लोकल फूड टेस्ट करावं, ते पण खानावळमधलं, कारण त्यातच तुम्हाला रिअल मजा येईल ह्या सगळ्या ट्रिपची. सो मस्ट ट्राय लोकल फूड. ठीक आहे, आता आम्ही ठरवलं आहे की श्रीवर्धन जायचं इथून. तर इथून अप्रॉक्सिमेटली 12 किलोमीटर आहे. तर 12 किलोमीटर काही जास्त वेळ लागणार नाही. थोडं तिथला पण एक्सप्लोअर करू आणि नंतर आपण निघतोय इथून दिवेआगारमधून आणि मॅप सेट केला आहे. आम्ही राईट साईड दाखवतोय. इथून गावातून आता आपण बाहेरच पडतोय दिवेआगारमधून. आज तसं गाव आपल्या गावी वगैरे नॉर्मल गाव असं तसंच आहे. इकडे एवढी जास्त डेव्हलपमेंट नाही, पण ह्याच्यासाठी पर्यटनामुळं ह्या लोकांनी भरपूर इथं बिझनेस, इथल्या गाववाल्यांना मी थोडं विचारलं त्याच्याबद्दल. बोलले की थोडं डेव्हलप आहे, पण असं गुगलवरती वगैरे चेक केलं एवढं जास्त वाटत नाही. पण आम्ही ठरवलं की जाऊन बघू तिथं. असं पण आपण एक्सप्लोर करायचं आहे. तर जाऊया. सो तुम्ही बघू शकताय की आम्ही मस्त असं रोडवरून चाललो आहोत श्रीवर्धनसाठी. आणि हा रोड अगदी सुंदर आणि आल्हाददायक आहे. खूप अशी झाडी आहे तिथे. रोड थोडा कच्चा आहे, पण आपल्याला निसर्गाची किमया बघायची असेल तर आपण नक्की या रोडवरून जाऊन एन्जॉय करू शकतो. तर खूप सुंदर असं वाटतंय आम्हाला. नॉर्मल डेज मध्ये पण कसे राहत असतील लोक, ह्याचा विचार करू शकताय तुम्ही. कारण पूर्णपणे जंगल आहे. रस्त्याच्या साईडला पण एवढी जास्तच घनदाट झाडे आहेत की, आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाऊस आता चालू होतोय, पण आम्हाला कोणतं अजून रोडवरती असं कुठलं झाड दिसलं नाही त्याला आंब लागलेले आहेत किंवा फणस. त्याचीच वाट बघतोय आम्ही. बघून आंबे आहेत. आम्ही खायचं आंबे तर दिसत आहेत. येस, विचार कसं आहे आंबे? आंबे कसे आहेत? आंबा कसं मजा येते. कोकणात थांबून कोकणाच्या आंब्याची मजा लुटताना. इकडे आहेत आंबेवाले, इकडे आहेत आंबे खाणारे. बीच प्रत्यारोपण
परत आंबवगड. आपण पोहोचलो आहे श्रीवर्धन मध्ये. थोडस गावातून पुढे आलेलो आहे. मॅप पण आपल्याला असंही बरोबर दाखवतोय. सरळ अरे यार लेफ्ट मारायचा होता. ठीक आहे, पुढे जाऊन एक लेफ्ट आहे. बघू शकताय साईडून जरी श्रीवर्धन मध्ये जरी राहायचा प्लॅन असेल तरी भरपूर असे हे आहेत, रिसॉर्ट होमस्टे आहेत, रिसॉर्ट सारखं आहे, चांगले चांगले आहे. तुम्ही घरच्यासारखे पण राहू शकताय. पण थोडं बजेट इथं लोकांचं कसं झालंय की पर्यटन स्थळ आहे, लोक येतात, लोकांच्याकडे साईड नारळीची झाडं, बाग, वाव मस्त आहे. एक मिनिटामध्ये पोहोचतोय. सगळ्या गाड्या वगैरे भरपूर आहेत. पार्किंग आपल्याला बघावं लागेल आता कुठे. पार्किंगच करायला चालत गेलेलं परवडेल. आपण आधीच पार्किंग करतोय ना इथे. समोरच बीच आहे. वाव. मी तर फर्स्ट टाइम येतोय इथं. अगं लोक पोहतात, आतमध्ये आहेत लोक. बापरे. आम्ही काय पाणी घेणार नाही. आम्हाला त्या गोष्टी नाहीत करायच्या. आम्हाला फक्त एक्सप्लोर करायचं होतं. वाव मस्त आहे, छान. हा मस्त आहे, बघू शकताय. एकदम क्लीन आहे तसं बोललं तर. थोडंफार सेम तुमच्या दिव्यागरपेक्षा पण चांगला आहे. कारण हा लोक कमी असतात, इथे क्राऊड जास्त आहे. बरोबर आहे, कारण इथं डेव्हलप आहे, बसायला वगैरे जागा आहे किंवा खाण्याच्या गोष्टी वगैरे सगळ्या आहेत. त्यामुळे थोडं बोलू शकता इथं क्राऊड आहे. पण मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत सुद्धा तुम्ही इथं येऊ शकता. मस्त स्पेस तेवढाच आहे जसा या बीचमध्ये होता तेवढाच आहे. 2-3 किलोमीटर असू शकते. साईडला बसायला पण आहे, तसं बसायला बेंचेस आहेत भरपूर. या साईडला पण लहान मुलांना खेळायला, त्याच्यानंतर बसण्यासाठी बेंचेस आहेत. इथं फोटो काढू शकताय. ओव्हरऑल तर बरं वाटलं इथं आहे. मित्रांनो वाजलेले आहेत 3:15. श्रीवर्धन मध्ये आमचं एक्सप्लोर केलं आम्ही. मस्त होतं, म्हणजे बीच पण मोठा आहे, फॅमिली सोबत तुम्ही येऊ शकताय. त्याच्यानंतर बसायला सुद्धा आहे. आपल्या त्या कुठल्या दिवे
दिवेघर हा दिवेघरचं नाव थोडं लक्षात राहत नाही माझ्या, विचारावं लागतं. दिवेघर पेक्षा थोडस सोयी आहे इथं, म्हणजे बसायची बोला किंवा व्ह्यू पण चांगला आहे. दिवेघर मोठा आहे पण इथं बसायचा आणि बसायला स्टँड वगैरे ठेवलेले आहेत, तिथं बसू शकता, फॅमिली सोबत येऊ शकताय आणि एकदम जवळ आहे. गाडी पार्किंग पण आहे व्यवस्थित आणि तिथून 1-2 मिनिटावरती बीच आहे. खायची वगैरे सोय. आता आम्ही मस्त हे खाल्लं प्लेट मी खाल्ली आणि आता आम्ही निघतोय दापोलीसाठी. आपलं नेक्स्ट स्टेशन असेल दापोली. तर इथून 62 किलोमीटर आहे, 62 किलोमीटर, 2.25 तास, 2.5-3 तास लागतील आम्हाला पोहोचायला. पण आम्ही थांबतच जाणार आहोत. असं म्हणजे कोणतं स्टेशन म्हणजे बघण्यासारखं काही दिसेल तर तिथं आम्ही थांबू आणि मग तिथून पुढं ट्रॅव्हल करू आपण. आणि त्याच्यानंतर उद्याचा दिवस आम्ही तसं ठरवते आरेवारी बीचला जायचं, रत्नागिरी जवळ आहे. तिथून मग आम्ही गणपतीपुळे वगैरे करून आम्ही घरी जाऊ आमच्या कोल्हापूरला. सो स्टे ट्यून आणि आम्ही व्हिडिओ वगैरे पुढचे अपलोड करत राहू. ठीक आहे. तर हा होता आपला श्रीवर्धनचा एक्सपिरियन्स. आता इथून आपण चाललो आहोत दापोलीला. जसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो की 3 ते 4 तासामध्ये पोहोचतं, पण ॲक्च्युली आम्हाला तिथं पोहोचायला 6 तास लागले. व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता आम्हाला एक अनएक्सपेक्टेड व्ह्यू आहे जो या व्हिडिओच्या स्टार्टला आम्ही ॲड केला आहे. पण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून आम्ही पुढच्या पार्टमध्ये त्याला ॲड करतो आहे. तर इथून पुढं जो पार्ट आहे तो पूर्ण बघण्यासारखा आहे. तर लवकरच तो पण भाग आम्ही अपलोड करू. धन्यवाद.